उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत। दोन्ही संघांनी या मंचासमोर उपस्थित राहायचं आहे। या ठिकाणी आपण पाहतो की क्रीडा रसिकांची सुद्धा दिनांक 12 एप्रिल ते 19 एप्रिल या दरम्यान ही स्पर्धा खेळण्यात आली आणि म्हणून ही स्पर्धा सर्वांच्या सहयोगातून, समन्वयातून, सहकार्यातून ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे। या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी अनेकांचं महत्त्वपूर्ण योगदान लाभलेलं आहे आणि त्या सर्वांचा मान सन्मान, त्या सर्वांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य बनतं। चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन यांनी गेले अनेक वर्ष ही गोष्ट जितकी वाटते ती सोपी नाहीये, मात्र यांचं योगदान हे अधोरेखित स्पर्धा निर्विवादपणे पार पाडणं यासाठी यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून या दोन्ही पंचांचा आपण मनापासून कौतुक करूया, त्यांचं अभिनंदन करूया, त्यांचे आभार व्यक्त करूया। होणार आहे त्याला उद्या या सगळ्या अनुभव सिंग, मोहम्मद कैफ, अमित पागनीस यांच्यासह त्यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। त्या काळात मुंबई संघात साईराज बहुतले, निलेश कुलकर्णी आणि रमेश पवार यांसारखे दर्जेदार क्रिकेटपटू असताना राजेश पवार यांनी आपले स्वतःचा एक प्रभाव या क्रिकेट शौकीनांवरती क्रिकेट विश्वात सोडला होता। येऊन आणि दोन्ही टीमचं अभिनंदन करतो। फायनलला खेळलात तुम्ही आणि खूप चांगलं वाटलं तुमची फिल्डिंग बघून। काही सुंदर आउटस्टँडिंग कॅचेस बघायला मिळाल्या, मला खूप छान होतं। आणि चिपळूण जिल्हा क्रिकेट असोसिएशनचं मी आभारी आहे, कारण की अशी टुर्नामेंट त्यांनी ऑर्गनाईज केली आहे। आणखी पूर्वी बोललं जायचं की मुंबई, दिल्ली अशा मोठमोठ्या ठिकाणीच क्रिकेटर्स येतात, पण आता गावोगावून चांगले क्रिकेटर्स येतात, पण त्यांना अशी फॅसिलिटीज मिळणं खूप महत्त्वाचं आहे। तर त्याबद्दल मी अभिनंदन करतो निकम सरांचं की आणि मी नक्कीच बोलीन की काही वर्षांनी इकडनं अजून चांगले क्रिकेटर्स येतीलच आणि इन फ्युचर काही मार्गदर्शनासाठी गरज लागली तर मी आहेच, येईनच नक्की आवडीने। आणि मला इथे बोलवल्याबद्दल आभारी आहे। थँक्यू। अशी अपेक्षा आहे सगळ्यांची येईल आणि हेच शब्द आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत। यानंतर आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याकडे जात आहोत। यानं 16 बॉलमध्ये 23 रन केले आणि 3 विकेट्स अष्टपैलू कामगिरी ज्याने केलेली आहे अशा काही खेळाडूंना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत आणि त्या खेळाडूचं नाव आहे प्रथमेश नाचनकर। जोरदार स्वागत करूया प्रथमेश नाचनकर याचं, ज्यानं अतिशय प्रभावी याची कामगिरी केली। 16 चेंडूमध्ये 23 धावा आणि 3 बळी प्राप्त केले। मी राजेजी पवार सर यांना प्रथमेश नाचनकर यासाठी जोरदार टाळ्या होत्या। 11 फायटर संघाचा खेळाडू मला वाटतं टाळ्या वाजत राहू द्या। अतिशय प्रभावी अशी कामगिरी अंतिम सामन्यामध्ये त्याने केलेली आहे तो प्रथमेश नाचनकर। यानंतर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याला या ठिकाणी सन्मान प्राप्त होत आहे तो खेळाडू आहे ज्याने 213 रन्स केलेले आहेत आणि त्याचा ॲव्हरेज आहे 53.25। अतिशय सुरेख कामगिरी केलेली आहे। 4 इनिंगमध्ये 213 रन इतका जबरदस्त कामगिरी ज्याने केलेली आहे तो खेळाडू आहे विराज कोलते, चिपळूण स्टार क्रिकेट क्लब। विराज कोलते, जोरदार टाळ्या हो द्या विराज कोलतेसाठी। मी फक्त 4 इनिंगमध्ये 213 रन इतकी जबरदस्त धावा आपल्या नावावरती ठेवल्या तो विराज कोलते याचा या ठिकाणी सन्मान होत आहे। बेस्ट बॅट्समन मला वाटतं टाळ्या कमी पडत आहेत। 4 इनिंगमध्ये 213 धावा, 53चा ॲव्हरेज त्यानं गाठला होता आणि ज्याच्यामध्ये 1 शतक देखील आहे। मित्रांनो फार महत्त्वपूर्ण अशी कामगिरी आहे। यानंतर बॉलर म्हणून ज्याला या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत, ज्यानं या पूर्ण स्पर्धेमध्ये 5 इनिंगमध्ये 12 बळी प्राप्त केले, 12 विकेट्स ज्याच्या नावावरती आहेत तो उत्कृष्ट गोलंदाज पार्थ गांधी RDCA या संघाचा हा उत्कृष्ट गोलंदाज पार्थ गांधी या तालुक्यात जिल्ह्यात आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून सार्थ आणि पार्थ असा समीकरण आपल्याला पाहायला मिळते। सार्थ पार्थ गांधी याचा या ठिकाणी सन्मान होत आहे। बेस्ट बॉलर एडी टीमचा रत्नागिरीचा हा खेळाडू आहे विश्वास कुंभार, याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। विश्वास कुंभार आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या। विश्वास कुंभार, विश्वास कुंभार बेस्ट फिल्डर म्हणून त्याला या ठिकाणी सन्मान हा किताब दिला जात आहे। यानंतर आपण 2026चा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे तो संघ आहे स्टार क्रिकेट क्लब चिपळूण। जोरदार टाळ्या होत्या स्टार क्रिकेट क्लब चिपळूणला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। स्टार क्रिकेट क्लब चिपळूण चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ जो आहे, मी जयशेठ खतात यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या संघाला आपण सन्मानित करायचं आहे। चिपळूण हे सर्व शिलेदार जे आहेत ज्यांची या
क्रिकेट क्लबच्या पाठीमागे मेहनत आहे, परिश्रम आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा क्रिकेट क्लब पुढे जात आहे, ते सर्व हा बक्षीस स्वीकारण्यासाठी पुढे आलेले आहेत. स्टार क्रिकेट क्लबची पूर्ण चतुर्थ क्रमांक पटकावलेला आहे. आणि यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ मी सचिनभाई कदम आणि विकी नरळकर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या संघाला सन्मानित करायचा आहे. फायनलच्या आधी नाही दुसरा घेऊन टाकू आणि फायनलच्या आधी साहिल मदारचा घेऊया. आणि यानंतर द्वितीय क्रमांक ज्यांनी या स्पर्धेमध्ये पटकावलेला आहे ते मानकरी आहेत, ज्यांना रोख रुपये 55,555चं बक्षीस दिलं जात आहे. एक आकर्षक चषक या ठिकाणी प्रदान केलं जात आहे. मी राणीताई महाडिक आणि दिशाताई दाभोलकर या दोघींनाही विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण उपविजेत्या संघाला सन्मानित करायचं आहे. DCA रत्नागिरी जो जागा हो द्या या संघासाठी अत्यंत प्रभावशाली असं कार्य या संघाने केलेलं आहे. क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी या प्रत्येक मोहिमेवरती अत्यंत प्रभावी अशी कामगिरी करत त्यांनी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये धडक दिली आणि सरतेशेवटी या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये जरी पराजय झाला असला तरी त्यांची कामगिरी ही कौतुकास्पद होती आणि म्हणून RDCA रत्नागिरी या संघाला द्वितीय क्रमांकाचा या ठिकाणी सन्मान दिला जात आहे. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या संघाला सन्मानित केलं जात आहे. मला वाटतं टाळ्या एकदा जोरदार वाजू द्या. अप्रतिम कामगिरी, ही स्पर्धा एका उंचीवरती घेऊन जाण्यामध्ये या सर्व खेळाडूंचं, प्रत्येक संघाचं फार मोठं योगदान आहे. यांचा सहभाग या स्पर्धेच्या यशस्वीतेकडे घेऊन जाणार आहे आणि म्हणून या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार सुद्धा. यानंतर आपण संघाला बक्षीस देण्यापूर्वी ठिकाणी बक्षीस देण्यापूर्वी या स्पर्धेचा मालिकावीर कोण हा प्रश्न सगळ्यांनाच खुणावत असेल आणि ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि सर्व अष्टपैलू अशी कामगिरी करत या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्या खेळाडूला आपण या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून सन्मान करणार आहोत. कोणाला जर नाव सुचत असेल तर लगेच सांगा, आपण लगेच नाव जाहीर करतोय. तो मॅन ऑफ द सिरीज आहे साहिल मदार, ज्याच्यावरती संघाची मदार होती, ज्याचा संघाला आधार होता, तो साहिल मदार हा मॅन ऑफ द सिरीज ठरतोय. या स्पर्धेचा मालिकावीर ठरतोय साहिल मदार. कपिल शिर्के आणि अनिरुद्ध निकम आपण आपल्या शुभास्ते आपण साहिल मदार याला मॅन ऑफ द सिरीज या किताबाने आपण सन्मानित करायचं आहे. मॅन ऑफ द सिरीज ठरतोय साहिल मदार. जो दादा हो द्या साहिल मदार साठी. अतिशय प्रभावी कामगिरी साहिल मदारची. आणि अंततः या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपलं नाव सुवर्णाक्षरानं कोरलेलं आहे तो संघ म्हणजे प्रथम विजेता संघ आहे 11 फायटर AD रत्नागिरी. 11 फायटर AD रत्नागिरी. जोरदार आणि स्वागत करू या संघाचं. अंतिम सामन्यामध्ये अत्यंत प्रभावशाली असं काम केलेलं आहे. 188 एवढी धाव संख्या उभारली आणि समोरच्या संघाला रोखण्यामध्ये यशस्वी ठरलेला संघ. प्रत्येक मोहिमेवरती त्यांची कामगिरी नक्कीच अधोरेखित करण्यासारखी होती, कौतुकास्पद होती आणि म्हणून या संघाला या स्पर्धेचा प्रथम विजेता ठरण्याचा मान सन्मान प्राप्त झालेला आहे. मनपूर्वक अभिनंदन रत्नागिरी संघ. फटाक्यांची आतषबाजी होत आहे. अतिशय दैदिप्यमान, नेत्रदीपक अशी कामगिरी या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणून सन्मान्य राजेजी पवार, आदरणीय शकन निकम सर आणि मान्यवरांच्या शुभास्ते या संघाला सन्मानित करण्यात येत आहे. प्रथम विजेता संघ ठरलेला आहे रत्नागिरी संघ. अप्रतिम, लाजवाब, कौतुकास्पद. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. अशा पद्धतीनं